तू जरा दूध घे ना, जागी आहेस ना तू? एक दिवस तुम्ही घेतलं तर काय बिघडेल, तुम्ही पण जागेच आहात ना. काल मीच घेतलं होतं. मग आणखीन एक दिवस घ्या. आया, दिस इज टू मच. सकाळी चिडून काहीतरी बोलू नका, आधी दूध घ्या बरं. मी घेणार नाही, रविवारी सुद्धा चालू. कळलं, नेहमी आपली झोप झोप. आम्ही माणसं नाही, आम्ही दमत नाही. दे इकडे. काही नको, आता नको, झोपा तुम्ही. तू पातेला इकडे दे. म्हटलं ना मी घेते दूध बनवून. माफ करना, जरा उठने को देरी हो गई. हाँ, आज का मौसम बहुत गर्म है. रात को नींद भी नहीं आती होगी. भैया पण मला आगाऊच आहे. रात्री नीट झोप लागली नाही तर याला काय करायचंय? उगीच त्याच्यावर कशाला चिडतीयस? वड्याचं तेल वांग्यावर नको काढूस. तू झोप, मी चहा वगैरे करून तुला उठवतो. आता आणखीन काय उठवायचंय? एकदा उठल्यानंतर मला नाही परत झोपताय तुमच्यासारखं. प्रत्येक वेळी तुलना कशाला करते का माझ्याशी? मी वाईट माणूस आहे. सगळ्या भांडण्याच्या सवयी मला आहे. झालं समाधान? उगीच वाकड्यात कशाला शिरताय आता? अगं वाईट माणूस आहे ना म्हणून. सकाळीच नका बाई असं तिरकस बोलू, संबंध दिवस खराब जातो. मग काय काय तिरकस बोललो मी? चांगलं मी म्हटलं मी चहा करतो तर. हो म्हणाला चांगलं. पण काय? काही नाही, मला उगीच सकाळी भांडायचं नाहीये. आणि मला भांडायचंय? मी असं म्हटलं नाही. प्रत्येक वेळी असं प्रत्यक्ष म्हणायची गरज असते असं नाही. मलाही थोडस समजतं म्हटलं, म्हणजे तुझ्या इतकं नसलं तरी. तुम्हाला काय आज भांडायचीच लढ आली का बायकांसारखी? एवढ्या चिमटा काढ बायकांसारखी आणि वर परत मलाच विचार. बरोबरच आहे. असो, हो मला माहिती नव्हतं. नाही, तुम्हाला सगळं माहिती असतं. मीच मूर्ख म्हणून बडबडत राहतो. हा लवकर समजलं. बरं, अरे थांबा, आता काय शोधताय? काही नाही. काही नाही काय शोधताय तर खरं. अगं सोनं शोधत नाही, तुझ्या माहेरून आणलेलं चहाचा डबा कुठे ते बघतोय. आपण मी म्हंटल ना मी चहा करते म्हणून. त्यापेक्षा चहाचा डबा कुठे हे सांगितलंस तर बरं होईल. डबा जागेवरच आहे. आईला सरळ सांग ना कुठे आहे ते. सांगितलं ना जागेवरच आहे म्हणून. कधी घरात नीट बघायची सवय असेल तर ना. आता तू सरळपणे सांगणार आहेस का? मी चहा करते. लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी चहाचा डबा सापडत नाही आणि म्हणे मी चहा करतो. मला आता आणखी भडकवू नकोस. मला चहा नकोय, मी खाली जाऊन चहा पिऊन येतो. आता मी पण असंच करू? तू काय हवं ते कर. असं कसं? तुम्ही तुमची सोय पाहू शकता. मी असं म्हटलं तर चालेल का? हे बघ, मला उगीच भांडायचं नाही. हा मी चाललो. थांबा थांबा. अरे सॉरी. काय रे, कुठं चाललंय? अरे तू ये ना ये. एकदम गुस्सात दिसतोयस. छे गुस्सात कसला? अरे मला तुझा ओळखलं सुद्धा नाहीस. काय भांडण वगैरे झालंय का काय? छे रे. काय ग माधवी? मला नाही माहित. अरे तूही चिडली दिसतेस. काय झालंय काय एवढं? विचारा ना तुमच्या मित्राला. काय प्रकाश? हा काय झालं? अरे काही नाही रे. मी आपल्या खाली चहा प्यायला चाललो होतो सहजच. आता का खोटं सांगताय? सांगा ना, घरी बायको चहा देत नाही म्हणून चाललो होतो. तू उगीच काहीतरी सांगू नकोस. चल रे दिलीप, आपण चहा घेऊन येऊ. त्यांना कशाला नेताय? त्यांना देईन मी चहा. तुम्ही या अरे काहीतरी जबरदस्त झालेलं दिसतंय. अरे कोणी मला सांगा रे, काय झाले? असे भांडता काय असले? तसं काही झालेलं नाहीये रे. अरे मी म्हटलं मी चहा करतो. म्हटलं चहाचा डबा कुठे आहे विचारायला तर लागली लेक्चर द्यायला. मी लेक्चर द्यायला लागले? मी सकाळपासून तुम्हीच बडबडताय म्हणून बरं. अरे 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 तुम्ही दोघे भयंकर गुस्सात दिसताय. तुम्ही एकमेकांशी काही बोलू नका. माधवी तू फक्कडपैकी चहा कर बरं. चल. अहो चहा तयारच आहे जवळजवळ. बसा तुम्ही. अरे हे बघा, अरे उगीच एकमेकांवर चिडू नका. भांडणार तरी चालेल पण केवळ करमणूक म्हणून भांडा. एखाद्या नाटकात भांडतात तसे.
हे सगळं मला सांगू नको, हिला सांग. का 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 मी काय एकटीच भांडते? टाळी एका हाताने वाजत नसते. हो, पण चुटकी वाजते ना. अरे 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 विभा, stop it. किती आहे? तुम्ही बसा, मी जरा जाऊन येते. अरे तू 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 कुठे निघालीस आता? ए काय ग, कुठे निघाली सकाळीच? सामान नाही आणायचं? रविवार आहे म्हटलं आज. अरे हो, विसरूनच गेलो होतो. तू असं कर, तू हो पुढे येतो एक 5-10 मिनिटात. हो. काय रे साला छळतोस काय रे तुला? हा? अरे पूर्वी म्हणायचं केवढा भाग्यवान आहे मी म्हणून अशी बायको मिळाली. आता हे काय? असं भांडत नाही रे, मग पण तुला कल्पना नाही येणार. या बायकांना म्हणजे ग्रेट असतात. हो? एकदा सुरू झाल्या की थांबायच्याच नाही. सगळा वैताग येतो मग. अरे मग अशा आपण गप्पा बसायचं. हे बोलायला ठीक आहे, त्या गप्प बसूच देत नाही. आणि एकदम कुठल्या टोकाला जातील काही नेम नाही रे. हे बघ, मी तुला एक मार्ग सांगतो. ऐक माझं, तू तुझ्या आईला इथे घेऊन ये. अरे माझी पण नोकरी करते, दमत असेल बिचारी. शिवाय घरी आल्यानंतर परत ते चुलीत तोंड घालायचं. अरे पण मी तिला मदत करतो ना. हो हो हो, तुझं माहितीये मला सगळं, पण तू आपलं मी सांगतो ते ऐक. आणि आईला घेऊन ये. हा अरे पण झोपायची काय सोय? या सिंगल रूम मध्ये कसं काय होणार? शिवाय हिचं पटलं पाहिजे आईशी. गप्पा काय मारत बसलोय मी. हा. अरे ती ऑलरेडी तिकडे वाट बघत बसली असेल वाण्याच्या पाशी. 10-15 मिनिटं झाली. नाही रे, शंख करत असेल माझ्या नावाने. येईल ती हमाल करून. एवढा काय घाबरतोस तिला? ती आता पूर्वीची राहिलेली नाहीये. हा? तरी सुद्धा कशाला आहे? चल मी जरा जाऊन येतो. अरे मी निघालोच होतो बरं का. पण हा म्हटला किती हमाल करून येईल म्हणून. मी म्हटलं शक्य नाही हा. पण पाणी पी. जाम चिडलेली दिसते. काय ग, एवढी काय रागवतेस? ते तुम्हाला नाही कळायचं. एक दिवस नवरा बरोबर नाही एवढा काय? एक दिवस नव्हे, हा? नेहमीच झालंय आता ते. सवयच झाली मला ते. मग कशाला रागवते? किती रागावते. गाड्याला झुंपून घेतलंय, आता ओढत राहिलं पाहिजे. तक्रार कुणाकडे करू? बारीक बारीक गोष्टीवरून एवढं काय रे तुम्ही मनावर घेता? अरे चालायचं, आयुष्य थोडं इझी घ्यायला शिका. अहो हे सगळं बोलायला सोपं आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. आईला हे फारच सिरियस झाले मत होतं. आपण पळतो, मी पण पळतो. पण जाता जाता प्रेक्षक हो, तुम्हाला म्हणून सांगतो, प्रकाश आईला आणतो बरं का. मलाही तसं उशिराने कळलं, पण ठीक आहे. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. आता त्यालाही 4-5 महिने झाले म्हणा. केव्हा आलीस तू? 15 मिनिटं झाली. का? उशीर का झाला? गोखले बहिणींकडे गेले ते येता येता. हे सामान काढून ठेव पिशवीतून. अय्या, आज वेडी आणली. बरी आठवण झाली तुम्हाला. अगं आज मंगळवार. आई म्हणाली होती ना मागच्या मंगळवारी देवीच्या देवळात जायचं असतं. त्याच्यासाठी आणली बहिणी. पण आई कुठे दिसत नाही. कुठे गेली आहे? मला नाही माहित. म्हणजे अहो गेले असतील देवळात वगैरे. देवळ्यात कशी झाली एवढ्यात? अहो मग बसले असतील शेजारी कुठेतरी. म्हणजे तू आल्यापासून चौकशी नाही केलीस? अहो म्हंटल ना मी आत्ताच आले म्हणून. अगं 15-20 मिनिटं झालं म्हटलीस ना. हो. मग मग काय मग काय? एवढी आईची काळजी करताना त्याच्या एक दशावर तरी बायकोची करा की. त्या काय आता फुकुलं बाहेर आहे लगेच शोधायला जायला. हे बघ, अण्णा गेल्यापासून तिच्या मनावर परिणाम झालाय.
काही परिणाम झालेला नाहीये. तुम्ही कौतुक करता म्हणून. कौतुक? हा, कसली कौतुक? तू उगाच काहीतरी बोलू नकोस. अहो काहीतरी काय, तुम्ही कौतुक नाही करत. जरा डोकं दुखलं की अमृतांजन सोडून देतात. रोज पाय लागून देतात. स्वतः दूध घेत नाही, पण त्यांना मात्र आग्रहाने देतात. पण तुझं पोट का दुखतंय? माझं काही पोट वगैरे दुखत नाहीये, पण त्यामुळे त्यांना वाटतं आपला मुलगा काय तो चांगला, सूनच काय ती आपली. केव्हा असं म्हणाली ती? हा, केव्हा म्हणाली? म्हणायला कशाला पाहिजे, कृतीतून कळतं. तुमच्या नाही लक्षात द्यायचं ते, पण बायकांच्या गोष्टी बायकांना बरोबर कळतात. हे बघ, मी बोलणार नव्हतो, पण आता सांगतो. ती जर तुझ्याशी वाईट वागत असेल ना, तर त्याला तूच जबाबदार आहेस. तुम्ही हे म्हणणार हे मला माहीतच होतं. हे बघ, गेले 4 महिने बघतोय ना मी, तू त्याशी अत्यंत खडूसपणे वागतेस. हो, मी खडूसपणे वागते आणि त्या बिळूसपणे वागतात, नाही का? काय बोलताय तुम्ही? एवढं जर आईचं प्रेम होतं ना, तर लग्नच कशाला केलं? बसायचं होतं आईची सेवा करत. हे बघ, मला चिडवू नकोस. हा, आता का? त्या कसं वागतात हे तुम्हाला दिसत नाही, माझं वागणं मात्र तेवढं दिसतं. वंशांच्या घरी असले ना की सगळी कामं करतात, प्रकृती ठणठणीत. आणि इथे स्वतःची कब्बशी पण धुवायला होत नाही. इथं आहे ना हक्काची मोलकरीण. हे बघ, उगीच काहीतरी बोलू नकोस. हा, आणि आई काय कायमची राहत नाही इथे. मी परवा सांगितलंय तिला अक्काकडे जायला. त्यामुळेच जाणार नाही. आणि तू सुद्धा 4 दिवस केलंस तर काय झिजणार नाहीयेस. नो मोर आर्ग्युमेंट अबाउट दिस. ती माझी आई आहे. अहो हे जसं मला सांगताना, तसं एकदा ही माझी बायको आहे असं त्यांना सांगितलं तर. Shut up. अहो जरा मला पण समजून घ्या ना. मी ओळखून आहे तुला. थँक्स. अरे, आईची चिठ्ठी. जी प्रकाश व जी सौ सुनबाईस, अनेक आशीर्वाद. मी तुमचं घर सोडून जात आहे. कुठे ते अजून ठरवलं नाही. परमेश्वर नेईल तिकडे जायचं असं सध्या तरी ठरवलं आहे.